विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. खुनाच्या गुन्ह्यात अटक होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका शालन शिंदे यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतदानासाठी आणण्यात आले. त्यांच्या मतदानामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी पोलिसांच्या वाहनातून त्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या. यावेळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. मतदान केल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रवाना करण्यात आले. विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांकडून आपल्या मतदार सदस्यांना मतदानासाठी उपस्थित राहण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विविध पक्षांनी आपल्या सदस्यांशी सातत्याने संपर्क ठेवत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या नगरसेविकेला मतदानासाठी आणण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असल्याने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून त्यांना मतदानाची संधी देण्यात आली. शालन शिंदे यांच्या उपस्थितीमुळे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्र काही काळ चर्चेचा विषय ठरले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.